आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथ लॅबचे उद्घाटन संपन्न. मुंबई नाशिक मधील हृदय सेवा आता कोपरगावात. सविस्तर वृत्तांत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी एक महत्त्वाची आरोग्य सुविधा कोपरगावात उपलब्ध झाली आहे. आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथ लॅबचे उद्घाटन बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता भक्तिमय आणि साध्या वातावरणात पार पडले. या कॅथ लॅबचे लोकार्पण आश्रमाचे संत राजनंद महाराज, संत विश्वनंद महाराज आणि संत जितेंद्रनंद महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी आत्मा मलिक आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी, हृदयरोग तज्ञ चिन्मय कुलकर्णी, हॉस्पिटल समन्वयक अधिकारी डॉक्टर मयूर शिंदे, व्यवस्थापक सुनील पोकळे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संघटक डॉक्टर तानाजी लामखेडे तसेच प्रदेश संपर्क प्रमुख प्रशांत टेके पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अत्याधुनिक कॅथ लॅबमध्ये कार्डिओ अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, रिनल अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, लहान मुलांच्या हृदय तपासण्या, हृदयाच्या नसांची सखोल तपासणी या सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व सेवा सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी अत्यल्प आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच शासकीय आरोग्य योजनांमध्ये बसणाऱ्या उपचारांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. मुंबई आणि नाशिक सारख्या महानगरातील उच्च दर्जाच्या हृदय सेवा आता कोपरगावात उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून ही सुविधा आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी प्रशांत टेके पाटील, कार्यकारी संपादक, अहिल्यानगर. नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी, हृदयरोग तज्ञ, आत्मा मलिक हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज आपल्याकडे नवीन कॅथ लॅबचं उद्घाटन झाले आहे. ह्या कॅथ लॅबमध्ये पेशंटना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, पर्माकॅथ व हृदयरोगाला लागणारे सगळे निदान व त्याला लागणारे उपचार उपलब्ध आहेत. हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत देखील उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ मिळावा ही आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी आत्मा मलिक हॉस्पिटल येथे आपण कॅथ लॅबचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्या कॅथ लॅबचं उद्घाटन माननीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब आणि आत्मा मलिक विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे संत मंडळी यांच्या हस्ते शुभ हस्ते आज 4 वाजता संपन्न झालं आहे. आपल्या येथे आता ही जी ॲडव्हान्स कॅथ लॅब आलेली आहे त्या अनुषंगाने जे काही सामान्य जनता आहे किंवा आजूबाजूची जनता आहे ज्यांना अत्याधुनिक उपचारासाठी नाशिक, पुणे, मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं ते आता आत्मा मलिकमध्ये पार पाडणार, म्हणजे त्यांना ती सुविधा आता इथं उपलब्ध होणार आहे. जसं की ॲडव्हान्स अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आहे किंवा EP स्टडी आहे, मेंदूंच्या नसांची चाचणी आहे DSE, जसे की किडनीच्या नसांची चाचणी आहे रिनल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. तसेच आपल्याकडे आता डॉक्टर चिन्मय कुलकर्णी रोज उपलब्ध राहणार आहेत सगळ्या सुविधा देण्यासाठी. त्यामुळं आत्मा मलिक हॉस्पिटलतर्फे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या इथं जी उपलब्ध झालेली ॲडव्हान्स सुविधा आहे त्याचा आवश्यक लाभ घ्यावा गरजू व्यक्तींनी.